मित्रांनो, एम.एच. नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग सीईटीच्या एक्झामसाठी केमिस्ट्री या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन कव्हर करणार आहोत. यामध्ये पीवायक्यूज क्वेश्चन देखील इन्क्लुडेड असतील. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन इन डिटेल पाहूयात विथ सम टिप्स अँड ट्रिक्स. आता मित्रांनो, तुम्हाला जर नर्सिंगच्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, जसं की बीजे मेडिकल कॉलेज ऑफ पुणे, जे हॉस्पिटल मुंबई, अशा टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला कोर्स हा जॉईन करा, ज्यामध्ये बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत, लाईव्ह लेक्चर पासून फुल सिलेबस नोट्स पर्यंत, मेंटरशिप पर्यंत. आता मित्रांनो, आपल्याकडे लिमिटेड सीट्ससाठी एक ऑफर सुरू आहे. ती तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता क्वेश्चन्सकडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच सोल्युशन ऍक्ट्स ॲज अ बफर. आता आपल्याला सोल्युशनचे ऑप्शन्स दिलेत: HCl प्लस NaCl, NH4OH प्लस NH4Cl, सी आहे NaOH प्लस NaCl, आणि फोर्थ आहे H2SO4 प्लस Na2SO4. तर इथं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज NH4OH प्लस NH4Cl. आता बफर म्हणजे काय? रेझिस्ट चेंज इन पीएच. वीक ब्लेस प्लस त्याची साल्ट इक्वल्स टू बेसिक बफर असतं. बफर सोल्युशन काय करतं? इट कीप्स द पीएच ऑलमोस्ट कॉन्स्टंट वेन स्मॉल ऍसिड और बेस इज ऍडेड. आता NH4OH हा वीक बेस आहे आणि NH4Cl हा साल्ट आहे, आणि ते दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते बफर फॉर्म करतात. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, विच रिॲक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिएक्शन म्हणजे रेडॉक्स म्हणजे काय असतं? तर ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन टुगेदर. जेव्हा हे दोघे सोबत येतात तेव्हा रेडॉक्स रिएक्शन फॉर्म होतं. मग करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन सी, विच इज कंबशन. कंबशन मध्ये काय होतं? तर वन सबस्टन्स लॉसेस इलेक्ट्रॉन्स अँड अनदर गेन्स इलेक्ट्रॉन, आणि त्यामुळे इथे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे दोघेही घडतात. म्हणजे मला म्हणायचे काय, जेव्हा एखादा सबस्टन्स इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि दुसरा सबस्टन्स इलेक्ट्रॉन गेन करतो, याच्यामध्ये काय होतं? तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं, आणि हे जेव्हा दोघेही एकत्र होतात तेव्हा त्या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन म्हटलं जातं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, द जॉमेट्री ऑफ मिथेन मॉलिक्यूल इज. मिथेनचा फॉर्म्युला काय असतो? CH4. याला 4 बॉन्ड्स आहेत अरेंज इन इक्वली स्पेस फॉर्मिंग टेट्राहेड्रल शेप. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज टेट्राहेड्रल. समजलं? आणि कार्बन हा sp3 हायब्रिडाइज असतो, आणि जे याचे सगळे हायड्रोजन्स असतात तर ते इक्वली डिस्टन्स वरती असतात, इक्वली स्पेस असतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अरोमेटिक कंपाऊंड. ऑप्शन्स आर बेन्झीन, टोलिन, सायक्लोहेक्झेन, ॲनिलीन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन डज नॉट हॅव डिलोकलाइज पाय इलेक्ट्रॉन्स, सो इट इज नॉट अरोमॅटिक. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, अँड इट इज मस्ट फॉलो हकल्स रूल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज. फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय? युनिट इज पर सेकंड. इन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन रेट डिपेंड्स ऑन वन रिॲक्टंट, सो युनिट इज पर सेकंड. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ऑप्शन्स आर मास, व्हॉल्यूम, डेन्सिटी, एनर्जी. तर करेक्ट ऑप्शन असेल इथे ऑप्शन सी, विच इज डेन्सिटी. डेन्सिटी रिमेन्स सेम नो मॅटर हाऊ मच सबस्टन्स इज प्रेझेंट. डेन्सिटी अमाऊंट वरती डिपेंड कधीच करत नाही. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, आता पहा इन शॉर्ट आहे बघा इथे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? कॉन्स्टंट व्हॅल्यू, आणि याच्या अपोजिट असतं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू क्वांटिटी वरती डिपेंड करतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, विच गॅस इज यूज इन द हॅबर प्रोसेस. ऑप्शन्स आर ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, नायट्रोजन अँड हायड्रोजन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, विच इज नायट्रोजन अँड हायड्रोजन. इट इज यूज टू मेक अमोनिया. हेबर प्रोसेस युजेस नायट्रोजन अँड हायड्रोजन बोथ टू प्रोड्यूस अमोनिया. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, द शेप ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज.
आता पहा मित्रांनो, तुम्हाला काही क्वेश्चन्स कळत नसतील, कारण तुम्हाला त्याचा बेसच माहिती नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला प्रत्येक चॅप्टर डिटेलमध्ये डिस्कस करावा लागतो. त्यानंतर क्वेश्चन्स प्रॅक्टिस करावे लागतात. पी-वाय-क्यूज करावे लागतात. टेस्ट सीरीज सॉल्व्ह करावे लागतात प्रत्येक सब्जेक्टसाठी. सो इतकं जर तुम्ही केलं, तर तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि यासोबतच परफेक्ट गायडन्स देखील लागतं. आता क्वेश्चन्सकडे बघूयात. ऑप्शन्स आहेत आपल्याला पाहायचे लिनियर, बेंट, टेट्राहेड्रल, ट्रायगोनल, प्लेनार. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज बेंट. याच्यामध्ये लोन पेअर्स प्रेझेंट असतात. वॉटर मॉलिक्युल हॅज 2 लोन पेअर्स, सो शेप बिकम्स बेंट. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. आणि जो अँगल असतो तो किती असतो, तर 104.5 डिग्री सेल्सिअस. ओके, 104.5 डिग्री इतका अँगल असतो, नियरली, अप्रॉक्सिमेटली. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच विटामिन इज वॉटर मॉलिक्युल. विटामिन बी आणि सी हे वॉटर मॉलिक्युल असतात. त्यामुळे आणि याच्यामध्ये कोणतं आहे तर विटामिन सी आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. आता वॉटर मॉलिक्युल म्हणजे काय? वॉटर मॉलिक्युल विटॅमिन्स म्हणजे जे विटॅमिन्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात आणि जे बॉडीमध्ये स्टोअर होत नाहीत, अशा विटॅमिन्सला वॉटर सोल्युबल विटॅमिन्स म्हटलं जातं, ज्यामध्ये बी आणि सी हे इन्क्लुडेड असतात. याच्यामध्ये अजून एक टाईप असतो तो म्हणजे फॅट सोल्युबल. फॅट सोल्युबल कोणते असतात? फॅट सोल्युबल म्हटल्यावरती ए, डी, ई हे सगळे विटॅमिन्स काय झाले तर फॅट सोल्युबल झाले. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इन NH3 इज. ऑप्शन्स आर +3, -3, +5, 0. हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते +1. त्यामुळे नायट्रोजन किती होईल नायट्रोजनची -3. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. समजलं? आता मित्रांनो, हे सर्व क्वेश्चन्स डिटेलमध्ये तुम्हाला डिस्कस करायचं असतील, तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल एक्झाम पर्यंत, तर तुम्ही आपली नर्सिंगची लाईव्ह बॅच जॉईन करू शकता. हा एक क्रॅश कोर्स आहे. ओके, आणि जो 5 तारखेपासून सुरू होतोय. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सीरीज आहे, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स अँड फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की लिमिटेड सीट्ससाठी ऑफर आहे. सो ऑफर काय असेल तर आपला जो कोर्स होता पहिल्यांदा तो 5,000 रुपयांना होता. पण आता तो 5,000 रुपयाला नसून तो 2,999 रुपयाला अवेलेबल केला गेला आहे. आणि ही ऑफर लिमिटेड सीटसाठी आहे. सो लवकरात लवकर तुमची सीट कन्फर्म करा आणि या ऑफरचा लाभ घ्या. आता नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्ही PCM सीईटी, PCB सीईटी, JEE नीट या कोर्सेसची तयारी करत असाल तर त्याचे देखील सेपरेट कोर्सेस आपल्याकडे आहेत. प्रत्येक कोर्सचा एक्झाम सिलेबस, एक्झाम पॅटर्न ही कम्प्लिटली डिफरंट असल्याने आपल्याला एक्झामची तयारी देखील वेगळीच करावी लागणार आहे आणि त्याचमुळे आपल्याकडे कोर्सेस हे डिफरंट आहेत. सो लवकरात लवकर ही बॅच जॉइन करा. बॅच जॉइन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील आपला कोर्स एनरोल करू शकता. एकदा का तुम्ही एनरोल केला कोर्स, त्यानंतर तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपवर सुद्धा ॲड केलं जाईल, जिथे तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशनचा मेसेज मिळेल. यासोबतच तुम्हाला माझ्याशी त्यासोबतच एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता मित्रांनो, लवकरात लवकर कोर्स जॉइन करा. कोर्स जॉइन करायला विसरू नका आणि तुमची सीट बुक करा. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूया. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय.